मनसेनं दुबार आणि बोगस मतदारांचा भांडाफोड केल्यानंतर आता नवी मुंबई निवडणूक प्रमुख आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त डोईफोडे यांनी माहिती देताना नवी मुंबई शहरात 45,588 दुबार नावं असल्याचं सांगितलंय। आता ह्या दुबार मतदारांपर्यंत BLOच्या माध्यमातून पोहोचून त्यांचं एका ठिकाणचं नाव रद्द करणार अशी सुद्धा माहिती नवी मुंबई मनपाचे उपायुक्त डोईफोडे यांनी दिली आहे। त्यामुळे ही प्रक्रिया लवकर आणि पारदर्शक पद्धतीनं पार पाडल्यास दुबार मतदारांना हा मोठा धक्का असेल। पण ही दुबार नावं रद्द करण्याची प्रक्रिया कधीपासून राबवली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात हजारो बोगस मतदार आणि हजारोंच्या संख्येने दुबार मतदार आहेत आणि सातत्याने ही गोष्ट नवी मुंबई मनसेने निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिली। यादीसह पुरावे नवी मुंबई मनसेने निवडणूक आयोगाला दिले होते। त्याचाच आधार घेऊन जी काही आता प्रारूप मतदार यादी नवी मुंबई महानगरपालिकेने जाहीर केली त्या प्रारूप मतदार यादीत 45,588 दुबार मतदार असल्याचं स्वतः नवी मुंबई महानगरपालिकेचे निवडणुकीचे प्रमुख आणि मनपाचे उपायुक्त डोईफोडे हे अधिकारी सांगतात। या दुबार मतदार कसे वगळले जाणार तर त्या BLOच्या माध्यमातून या दुबार मतदारांपर्यंत पोहोचून त्यांचा फॉर्म भरून त्यांना कुठल्या मतदार यादीत त्यांचं नाव हवंय आणि त्यातलं एक नाव रद्द करण्यात येईल अशी माहिती स्वतः निवडणुकीचे उपायुक्त डोईफोडे यांनी आम्हाला दिली।